नेत्यांना आपण सूचना द्याव्यात की जोपर्यंत महायुतीचे उमेदवार घोषित होत नाही, महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही, तोपर्यंत कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये, जेणेकरून वातावरण दूषित होणार नाही आहे. कारण महायुतीकरता एक अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आमचा संपूर्ण सर्व जणांचा एक निर्धार आहे की देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसावं आणि त्याकरता जे 400 पार हा जो एक नारा आहे आणि NDAच्या माध्यमातून पण महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त सीट जिंकायचा हा आमच्या सर्वांचा निर्धार आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतला जागा वाटप हा विषय आता महत्त्वाचा नाही. आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून 400 पार कसं होईल आणि महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा कशा जिंकू हा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व विद्यमान खासदार हे माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आज बैठक झाली आणि त्यात सर्व मतदारसंघाचा त्यांनी माहिती घेतली, आढावा घेतला आणि 1-2 दिवसातच महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते महायुतीच्या बाबतीत निर्णय घोषित करतील. आज अशी कुठलीही चर्चा झाली नाही आहे. लवकरच 1-2 दिवसात महायुतीच्या संदर्भातले उमेदवारांच्या संदर्भातले निर्णय हे घोषित होतील. आम्ही शिवसेना पक्षाच्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांना आहे आणि ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या संदर्भातली लवकरच घोषणा करतील. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो महायुतीमध्ये एक वाक्यता आहे आणि महायुतीमध्ये एक कॉमन फॉर्म्युला हा आहे की प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि प्रत्येकाचा एक कॉमन एजेंडा आहे की 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या. त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातला तो फॉर्म्युला लवकरच घोषित होईल. परंतु आमच्यात एक वाक्यता ही आहे की 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या. जागा वाटप जाहीर होत नाही तोपर्यंत कोणीही काही बोलू नये. 400 पार जाण्यासाठी आम्ही सुद्धा कार्यरत आहोत असं राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 1-2 दिवसांमध्ये निर्णय घोषित होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. महायुतीमध्ये एकवाक्यता आहे, सर्वांचा सन्मान ठेवला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर शेवाळेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. लवकरच उमेदवारी यादी जाहीर केली जाईल असंही शेवाळेंनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर शेवाळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.